नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसकर तुमच्या ठिकाणी आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज मी आलो आहे सकाळी मुलुंडमध्ये आणि आज आपण मुलुंडमध्ये खाणार आहे जिलेबी आणि फाफडा। तर सकाळी खूप क्रेविंग झालेली मला जिलेबी आणि फाफडा खायची। तर चला, ते बघा मी आलेलो आहे, समोर आहे मुलुंड स्टेशन आणि इथं आहे श्री जय जलाराम फरसान मार्ट। तर हा 5 रस्त्याच्या थोडंसं पुढे आहे आणि खूप फेमस आहे। तर चला, आज मी इथंच आपला जलेबी फाफडा ट्राय करणार आहे। त्या ठिकाणी बघ गरमागरम फाफडा काढण्यात येतं। तो फाफडा बघा मित्रांनो कसा बनवला जातो, एकदम असा सिंपल पद्धतीने। अरे वाह, हो, त्यांचा जो हात फसलाय ना फाफडा बनवणार, एकदम असं इझिली। आणि इथं आपला गरमागरम फाफडा बनवून रेडी आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा ढोकला आहे, खांडवी आहे, भाकरवडी आहे, छोटे समोसे आहेत, कचोरी आहे आणि ही आहे जिलेबी। आणि तिथंच त्यांचा फाफडा रेडी होतो त्या साईडला आणि पूर्ण आतमध्ये फरसान मार्ट आहे। तर चला, तर मित्रांनो हे बघा आपल्याला मस्त की जिलेबी फाफडा रेडी करून दिलेला आहे, मिरची दिलेली आहे, जिलेबी दिलेली आहे आणि गरमागरम फाफडा दिलेला आहे जो आत्ताच काढलेला आहे। तर चला बघू याची चव कशी आहे। तर मित्रांनो हे बघा मिरची बघा, केवढी मोठी मिरची दिली आहे आणि हे पपई दिलेलं आहे आपल्याला आणि गरमागरम जिलेबी। वाव, फाफडा एकदम गरमागरम आहे। वाह वाह वाह, खूप छान आहे मित्रांनो। ही जिलेबी ना खरंच एकदम अशी खूप गोड आहे, मस्त लागते आणि एकदम गरमागरम आहे। आणि सकाळी माझी जी इच्छा होती जिलेबी फाफडा खायची ती पूर्ण झालेली आहे। वाव, लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि यांचा फाफडा बघा किती छान आहे आणि जास्त असं कडक नाही, एकदम सॉफ्ट आहे। ओहो, आणि मी तुम्हाला दाखवलं यांचा फाफडा आत्ताच गरमागरम काढलेला आहे, एकदम फ्रेश। तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल, एकदा इथं येऊन जिलेबी फाफडा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल। तर चला संपवतो। जम्मे। तर ही जिलेबी फाफडाची एक प्लेट होती 50 रुपयाला। मित्रांनो आता मी घेतलेला आहे ढोका, सफेद रंगाचा सुद्धा इथं ढोका घेतलेला आहे, आपलं पिवळ्या रंगाचा ढोका घेतलेला आहे आणि खांडवी घेतलेली आहे आणि ही प्लेट आहे 100 रुपयाला। थोडीशी महाग आहे पण वर्थ आहे की नाही ते आता आपण बघूया टेस्ट करून। तर चला ट्राय करूया। आधी त्यांचा सफेदवाला ढोकळा ट्राय करतो। वाह, मस्त आहे। आता यांचा एकदम असा भरलेला ढोकळा ट्राय करतो। हा ढोकळा मला खूप आवडला। हा वाला ढोकळा ना मित्रांनो खूप छान लागतं, मस्त लागतं, यम्मी। थोडंसं कॉस्टली आहे, पॉकेट फ्रेंडली नाही, पण याची चव जी आहे ना ती खूप भारी आहे। वाव, आता मी मित्रांनो खाणार आहे माझं फेवरेट खांडवी।
हा जो व्हरायटी आहे ना तो मला खूप आवडतो, एकदम असं सॉफ्ट मस्त. तर चला ट्राय करूया. जी चव मला एक्सपेक्ट होती ती सेम टू सेम चव. वाव. चटणीसोबत खाऊन बघूया. तर यांनी यांचं नाव ठेवलेलं आहे खरण जोर. आता समोसा रेडी होतो गरमागरम. यम्मी. ह्याला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.5. वाव. ते आता मी आता संपवतो. ढोकळ्याला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. तो पिवळावाला ढोकळा खरंच खूप छान होता, मस्त वाटलं. जलेबी फाफडा ऑलवेज 5 पैकी 5. तो खूप मस्त वाटलं सकाळ सकाळी येऊन नाश्ता करायला. आणि आता आपण परत पुन्हा एकदा नवीन जोशाने फूड ब्लॉग चालू केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हीसुद्धा इकडे जलेबी फाफडा ढोकळा ट्राय केला आहे का मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो जे इकडं मी तुम्हाला दाखवलं फाफडा जलेबी फरसाण ते सगळं इथंच बनवलं जातं, कुठून बाहेरून आणलं नाही जात. आणि या ठिकाणी संध्याकाळची थंडी बेल असते, पराली बेल जी आईस बेल असते ना, मी तुम्हाला ह्याच्या आधी खूप आधी व्हिडिओ केलेला. ही आईस बेल इथं पण असते. एक दिवस इव्हिनिंगला येऊन ती बेलसुद्धा आपण एक्सप्लोअर करूया. तर चला आता मी इथून निघतं. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला जर समजलं नाही कुठे यायचं तर तुम्ही माझ्या लोकेशनवर क्लिक करून या ठिकाणी येऊ शकता. तर चला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.